Good morning, students. Yesterday we have started the lesson Be Smart. कालच आपण बी स्मार्ट नावाचा लेसन स्टार्ट केलेला आहे, म्हणजेच यशस्वी बना. अप टू हियर वी हॅव टेकन दिस पार्ट अप टू हियर. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम हियर. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आज. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. आता इथं वर्ड रुब्रिक हा आलेला आहे. इट मीन्स अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग. त्याला एक मार्गदर्शक सूची असं म्हणतो रुब्रिकला. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. म्हणजे या स्मार्ट ही ध्येय जे आहेत, या ध्येयांची एक मार्गदर्शक अशी सूची असते. तर ती म्हणजे नेमकी कशी आहे ती खाली 1 बाय 1 दिलेली आपल्याला. त्यामध्ये फर्स्ट वन स्पेसिफिक. त्याला आपण निश्चित तपशील असलेला असं आपण म्हणतो स्पेसिफिक. आता या स्पेसिफिकमध्ये नेमकं काय ते बरोबर बघायचं आहे. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच सुधारणा करण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यामध्ये शोध घेतला जातो. एखाद्या स्पेसिफिक एरियाचा यामध्ये शोध घेतला जातो. पुढची गोष्ट म्हणजे द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. पुन्हा काय म्हणू का, द मोर स्पेसिफिक द एरिया म्हणजे जितकं क्षेत्र अधिक नेमकं असेल तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचं ध्येय साध्य होऊ शकते. म्हणजे स्पेसिफिक एरिया पाहिजे. एरिया कसा पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. म्हणजेच काय की आपल्याला समजा इंजिनियर व्हायचं असेल तर आपल्याला इंजिनिअरकडे वळलं पाहिजे, डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याला डॉक्टरकडे वळलं पाहिजे. म्हणजेच काय की एरिया हा कसा पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. म्हणजे आपण जे क्षेत्र निवडणार ते नेमकं असं असायला हवं, तरच आपण तितक्या उत्तम प्रकारे त्याकडं पोचू शकतो, ध्येयाकडं पोचू शकतो किंवा ते ध्येय आपल्याला सहज साध्य करता येईल. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. पुन्हा it makes it easier to set parameters. आता इथं पॅरामीटर्स म्हणजेच काय की त्याला आपण मराठीमध्ये मापदंड असं म्हणू शकतो. पॅरामीटर्स मापदंड. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. तर यामुळे काय होऊ शकतं, म्हणजे जेवढं क्षेत्र अधिक नेमकं असेल तितक्या उत्तम प्रकारे आपण ध्येय साध्य करू शकतोच. त्याचबरोबर यामुळं नेमकं मापदंड ठरवणं आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणं हे सोपं जातं. जर आपल्याला क्षेत्र म्हणजे आपण ज्या दिशेनं आपण जाणार आहोत ती दिशा किंवा तो रस्ता, तो मार्ग आपल्याला जर माहीत असेल तर अंतिम ध्येय जे आहे ते अंतिम ध्येय जे डेस्टिनेशन त्याला म्हणतो आपण, तर त्या ध्येयाकडे आपण अगदी सहज पोहोचणार. पण जर ध्येयच माहीत नसेल, आपल्याला कुठं जायचं हे रस्ताच माहीत नसेल तर आपण त्या गावाला जाऊ शकणार नाही. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे काय की जितकं क्षेत्र नेमकं आहे तितक्या उत्तम प्रकारे आपण ते ध्येय साध्य करू शकतो. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch. आता यासाठी त्याने एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे एखादं जर घर बांधायचं असेल तर ते घर बांधताना किती क्षमतेचं घर हवं आहे किंवा त्याला किती कालावधी लागेल बांधकामासाठी, तर याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे घर बांधण्यापूर्वी या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की घर बांधताना नेमकं किती क्षमतेचं घर हवं आहे किंवा त्याला किती वेळ लागेल, किती कालावधी लागेल. तर याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती अगोदर असणं गरजेचं आहे. तसंच इथं ध्येय साध्य करताना अगोदर आपल्याला नेमकं काय करायचं आहे या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की स्पेसिफिक एरिया पाहिजे. एरिया कसा पाहिजे, स्पेसिफिक एरिया. त्यानंतर सेकंड दिलेलं आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजेच काय, तर मोजता येण्याजोगा. मेजरेबल मोजता येण्याजोगा. आता यामध्ये नेमकं काय दिलं बघा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग गोल्स
इट प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे ध्येयाचं परिमाण जे आहे, म्हणजे परिमाण म्हणजेच काय, मोजमाप. तर ते मोजमाप किंवा परिमाण निश्चित केलं तर प्रगतीचं मापन जे आहे ते अगदी मापन करण्याचे विशिष्ट जे मार्ग जे आहेत ते मार्ग आपल्याला व्यवस्थित आखता येतील. पण कधी ध्येयाचं परिमाण निश्चित केलं तर, म्हणजे ज्या दिशेने आपल्याला जायचं आहे ती दिशा जर निश्चित केली तरच आपल्याला काय होणार आहे की आपल्या प्रगतीचं मोजमाप जे आहे किंवा मापन जे आहे त्याचे अनेक मार्ग किंवा त्याचे विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतील. समजा मला कोल्हापूरला जायचं आहे, तर कोल्हापूरला जाणारे जे काही रस्ते आहेत तेच रस्ते मी चूज करणार. त्यासाठी मी कर्नाटकला जायचा रस्ता निवडणार नाही. म्हणजेच काय इथं सांगितलं की आपल्याला ध्येयाचं परिमाण जे आहे ते निश्चित केलं तर नक्कीच आपल्याला काय होणार, प्रगतीचं जे काही मोजमाप आहे किंवा मापन जे आहे त्याचे अनेक मार्ग आपल्याला सुचणार किंवा ते आपल्याला आखतासुद्धा येणार. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आता इथे एक वर्ड दिलं आहे, बेंचमार्क. इट मीन्स स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज्ड. स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑर जज, दॅट इज कॉल्ड हिअर बेंचमार्क. म्हणजेच काय, मानक त्याला म्हणतो आपण. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मानक. अ स्टँडर्ड ऑर पॉईंट ऑफ रेफरन्स अगेन्स्ट विच थिंग्स मे बी compared, that is called here benchmark or manak. Quantifying goals provides specific ways to track progress against goal. This makes it easy to benchmark performance throughout the goal period including areas to improve. तर यामुळे नेमकं काय होणार आहे की आपण जे ध्येयपूर्ती करणार आहोत त्या ध्येयपूर्तीच्या सगळ्या कालावधीमध्ये, संपूर्ण कालावधीतील कामगिरीचं मानक जे आहे ते मानक आपल्याला ठरवता येतील आणि सुधारण्याच्या संधीसुद्धा आपल्याला काही शोधणं जे आहेत ते शोधणंसुद्धा आपल्याला सोपं होईल. कधी जर आपण या ध्येयाचं परिमाण निश्चित केलं तर. त्यामुळं ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीचं कामगिरीचं जे मानक जे आहे ते मानकसुद्धा आपल्याला ठरवता येईल. त्याला आपलं बेंचमार्क म्हटलेलं आहे. आणि सुधारण्याच्या संधीसुद्धा आपल्याला शोधणं सोपं होईल. म्हणजे आपल्याला जर इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर ती आपल्याला इम्प्रूव्हमेंटसुद्धा करता येईल. ध्येयाच्या मार्गामध्ये जे काय अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा आपल्याला सॉल्व करता येतील. त्यासाठी आपल्याला या ध्येयाचं मोजमाप ठरवणं किंवा परिमाण निश्चित करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्यासाठी एक एक्झाम्पल दिलं बघा. व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. बघा, व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे समजा एखादा खेळाडू फुटबॉल खेळतो आहे, तर ते फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका जी आहे किंवा त्याचं त्या ग्राउंडवरचं जे काय स्थान आहे ते स्थान निश्चित केलेलं असणं आवश्यक असतं. म्हणजे कुठलाही खेळाडू कुठल्याही प्रकारे त्याला खेळता येणार नाही. म्हणजे कीपर असेल तर त्याने कीपिंगचंच काम केलं पाहिजे. तर अशा प्रकारे फुटबॉल खेळतानासुद्धा खेळाडूची भूमिका किंवा त्याचं मैदानावरचं स्थान जे आहे, ग्राउंडवरचं जे काय स्थान आहे ते निश्चित करणंसुद्धा आवश्यक आहे. तर हे इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं तर आपलं स्थान जे आहे ते स्थान निश्चित पाहिजे. ध्येयासाठी पोहोचण्यासाठी जे काय आपल्याला लागणारं स्थान जे आहे किंवा जे काय परिमाण आहे ते परिमाण आपल्याला निश्चित केलं पाहिजे. स्पेसिफिक एरिया पाहिजे. त्यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट बघायचा आहे, थर्ड पॉईंट, अचिवेबल. तिसरा पॉईंट कुठला आपला, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य किंवा साध्य करण्यायोग्य. अचिवेबल. आता यामध्ये नेमकं काय दिलं बघा. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. डेझिग्नेटेड म्हणजे काय, इथं दिलेल्या वेळेत. डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम, दिलेल्या वेळेत. दॅट इज गिवन हिअर. डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम म्हणजे दिलेल्या वेळेत कुठलंही काम आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशीच ध्येय आपण ठरवली पाहिजेत, अशीच ध्येय आपण ठरवावीत. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. पुन्हा काय म्हणतो बघा. Often these goals may act like stepping stones
that to help meet broader goals that further define a career. म्हणजे त्यामुळं काय होणार आहे नेमकं आपल्याला की ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी आपण ध्येय ठरवली पाहिजेत. आणि अशी विस्तृत जे आहेत अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड आपण म्हणतो, मैलाचा दगड बनवण्याचे काम जे करतात, ज्यातून आपल्याला अनेक वेळा ऑफन किंवा वारंवार कित्येकदा भविष्यातील कारकीर्दसुद्धा आपली ठरू शकते. बघा काय म्हटलेलं आहे की ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशीच आपण ध्येय ठरवली पाहिजे. आणि अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी, तर किती ध्येय मोठा असू दे पण ते ठराविक कालावधी आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. आणि अशी ध्येय पूर्ण करण्याची जी पहिली पायरी आहे किंवा स्टेपिंग स्टोन त्याला म्हटलेलं आहे, मैलाचा दगड बनवण्याचे काम जे करतात की ज्यातून बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की आपल्या भविष्यातील कारकीर्द जी आहे ती कारकीर्द आपल्याला पुढं ठरू शकते. पुढं काय म्हटलं बघा, ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. As students, we can't become a president, we can't become a prime minister also, but we can hope to reach those heights in future. म्हणजे ज्या त्या वयात आपण जी ती ध्येय ठरवली पाहिजेत की जेणेकरून ते आपल्याला साध्य करता येतील आणि आपण ती साध्य करू शकू. म्हणून ते उदाहरण दिलेलं आहे की विद्यार्थी असताना कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही. काय म्हटलं बघा, ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, वी कांट बिकम अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण भविष्यामध्ये आपण असं कार्य करू शकतो की ज्यामुळे आपण राष्ट्रपती बनू शकतो किंवा प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री आपण बनू शकतो. आता आपण या दशेमध्ये बनू शकत नाही बिकॉज वी आर अ स्टुडंट नाव, कारण आपण काय आहोत आता विद्यार्थी आहोत. आणि त्यामुळं विद्यार्थी दशेमध्ये आपण प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री पंतप्रधान आपण बनू शकत नाही. पण अशी ध्येय मात्र आपण ठेवू शकतो, आपण त्यापर्यंत पोचू शकतो भविष्यामध्ये. म्हणून म्हटलं बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. म्हणजे तिथं काय सांगायचं आहे की ध्येय जे आहे ते ध्येय ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशीच आपण ध्येय ठरवली पाहिजेत. त्याला आपण इथं अचिवेबल म्हणजे ध्येय साध्य करण्यायोग्य असं पाहिजे की जे आपल्याला साध्य करता येईल, प्राप्त करता येईल असं प्राप्त करण्यायोग्य किंवा साध्य करण्यायोग्य असं ध्येय असायला हवं. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे रियालिस्टिक. नेक्स्ट पॉईंट इथं दिलेला आहे रियालिस्टिक. रियालिस्टिक म्हणजेच काय, वास्तववादी. रियालिस्टिक म्हणजे काय, इथं वास्तववादी म्हणजेच काय. तर यामध्ये काय दिलं बघा, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. बघा रियालिस्टिकमध्ये काय दिलं आहे, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे ध्येय वास्तववादी असलं पाहिजे, स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार किंवा क्षमतेनुसार ध्येय निश्चित करणं महत्त्वाचं असतं. बघा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स, म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे ध्येय निर्माण करताना किंवा ध्येय निश्चित करताना. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज, म्हणजे आपण ज्या एरियामध्ये एक्सपर्ट आहोत त्यानुसार आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. आपल्या कौशल्यानुसार आपल्या क्षमतेनुसार आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. म्हणजे आपण वास्तववादी पाहिजे. म्हणजे आपल्याला जेवढं पेलता येईल ते पेलण्यायोग्य आपण ध्येय निवडलं पाहिजे. आपण त्या एरियामध्ये एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःला ज्ञात असलेल्या, स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार किंवा क्षमतेनुसार ध्येय निश्चित करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघा बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. आता काय प्रत्येकजण एक्सपर्ट नसतो, एक्सपर्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे एक्सपर्ट होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. म्हणजेच काय की कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. एक्सपर्ट होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. पुन्हा असं काय म्हटलं बघा, बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम is unrealistic. Expecting to become an expert in a short amount of time
इज अनरिअलिस्टिक. व्हॉट इज अनरिअलिस्टिक असा तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर इथं त्याचा आन्सर येईल एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे कमी वेळेमध्ये जर आपल्याला एक्सपर्ट व्हावे अशी जर इच्छा असेल तर त्याला अवास्तववादीपणा असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन जर आपला असेल तर आपल्याला आपण ध्येय साध्य करू शकतो. कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे अवास्तव आहे. दॅट इज कॉल्ड अनरिअलिस्टिक हिअर. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. बीइंग रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन असेल तर आपल्याला ध्येय साध्य करणं अगदी सहज शक्य होतं. म्हणजे दृष्टिकोन कसा असायला पाहिजे रिअलिस्टिक वास्तववादी असला पाहिजे. म्हणजे वास्तव जे काय आहे ते आपण घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे. आपली जे काही कौशल्य आहे किंवा आपली जी काही क्षमता आहे आताची ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला किंवा एक्सपर्ट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आणि कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयामध्ये पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजेच काही इथं अनरिअलिस्टिक म्हटलेलं आहे अवास्तव असं म्हटलेलं आहे. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर आपल्याला अगदी सहज ध्येय साध्य करणं शक्य होतं. पुढं काय म्हटलं बघा इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. डिफेन्सिव्ह इथं वर्ड डिफेन्सिव्ह दॅट इज गिवन हिअर इट मीन्स जस्टिफिकेटिव्ह. डिफेन्सिव्ह मीन्स व्हॉट हिअर जस्टिफिकेटिव्ह दॅट इज कॉल्ड इन मराठी बचावात्मक. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो बचावात्मक असं म्हणता येईल आपल्याला. डिफेन्सिव्ह इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. जर वास्तववादी दृष्टिकोन असेल तर आपण ध्येय साध्य करू शकतोच. बचावात्मक असणारं आणि धडाडी नसलेलं ध्येय जे आहे ते शक्यतो वास्तववादी नसते असं म्हटलेलं आहे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह म्हणजे डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक असणारं किंवा कुठल्याही कामामध्ये ॲग्रेसिव्ह नसणारं धडाडी नसणारं जे ध्येय असते ते ध्येय बहुधा वास्तववादी नसतं. म्हणजेच काय रिअलिस्टिक नसतं. सो वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. पुन्हा म्हटलेलं आहे वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर. इथं द वर्ड अधेअर इट मीन्स बाइंड. अधेअर मीन्स व्हॉट हिअर बाइंड. म्हणजेच काय इथं एखाद्या गोष्टीला आपण चिकटून राहिलं पाहिजे किंवा एखादी गोष्ट आपण निष्ठेनं पाळली पाहिजे. टू क्लोजली फॉलो म्हणजे वी मस्ट हॅव टू फॉलो क्लोजली. आपण एखादी गोष्ट अगदी जवळीकतेनं पाळली पाहिजे त्याचं पालनपोषण केलं पाहिजे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. म्हणजेच काय की आपल्या डोक्यामध्ये आपल्या ध्येयाचं जे स्पष्टीकरण आहे किंवा जे चित्र आहे ते स्पष्ट असायला हवं. आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये आपण जे काही साध्य करणार आहोत त्याचं चित्र अगदी क्लिअरली असायला हवं आणि ते पूर्ण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमतासुद्धा असली पाहिजे. म्हणजेच काय थोडक्यात सांगितलं येतं की आपण रिअलिस्टिक पाहिजे वास्तववादी पाहिजे. आपल्याला आपल्या क्षमतेनुसार आपल्या कौशल्यानुसार आपण ध्येय निवडता आलं पाहिजे. आपली क्षमता आपण जाणली पाहिजे. एखाद्या विषयामध्ये आपण जरी एक्सपर्ट नसलो तर ते एक्सपर्ट होण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणजेच काय एक्सपर्ट अगदी सहजासहजी होता येणार नाही. आणि तसं मानणंसुद्धा इथं अनरिअलिस्टिक म्हटलेलं आहे अवास्तव असं म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईममध्ये कमी कालावधीमध्ये एक्सपर्ट होणं हे सुद्धा अवास्तवपणाचं लक्षण आहे. आणि त्यामुळं आपण एक्सपर्ट होण्यासाठी थोडा वेळ पण दिला पाहिजे. बचावात्मक असणारं किंवा कुठल्या कामामध्ये ॲग्रेसिव्ह नसलेलं जे ध्येय आहे किंवा धडाड नसलेलं जे ध्येय आहे ते सुद्धा बहुधा वास्तववादी नसतं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलं की आपल्या डोक्यामध्ये आपण एक स्पष्ट चित्र केलं पाहिजे कशाचं तर आपल्या ध्येयाचं आणि ते पूर्ण करण्याची क्षमता आपण राखली पाहिजे किंवा जाणून ठेवली पाहिजे. त्यानंतर अलॉंग विथ अप टू हिअर वी आर गोइंग टू सी टुडे along with this video lecture I am going to give you some exercise which is given here in the form of margin line questions and you have to solve it promptly as usual. I know that you are solving it perfectly and send me its feedback. Thank you.